आदिवासी विभागाची जी चौकीदार पदाची सरळ सेवेतून गट ड ची जी भरती होणार होती 11 जुलैपासून, तर ती परीक्षा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी काय करतो आहे, अधिकृत वेबसाईटवरून या ठिकाणी पाहणार आहोत. जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठलाही संभ्रम राहणार नाही की बाबा का परीक्षा पुढे ढकलण्यात आली, आता या ठिकाणी परीक्षा कधी होणार आहे. तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर ही संपूर्ण अपडेट आपल्या समोर आहे. आणि जसं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या एक्झामवाडी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आदिवासी विभागासाठी या ठिकाणी भरपूर सारं कंटेंट घेत आहोत. मोठे मोठे प्रश्नपत्रिका म्हणजे 100 मार्काच्या ज्या फुल लेंथ टेस्ट आहेत तर त्या या ठिकाणी सोडून घेतो आहे. आपण सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रतिसाद त्यासाठी देत आहे. विभागावरील प्रश्न असतील, प्रश्नपत्रिका असतील, तर त्या प्रश्नपत्रिका सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर नक्की पाहून घ्या. आणि मला आता अभ्यासासाठी वेळ भेटत आहे, तर भरपूर या ठिकाणी मित्रांनो टू द पॉईंट अभ्यास करा. मग तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, आदिवासी विभागाच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर हे सर्व कंटेंट फक्त तुम्हाला 299 मध्ये बॅच आपण उपलब्ध केलेली आहे. तर याचा नक्की लाभ घ्या. कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 01 76 या नंबरला फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ नाही, फक्त शॉर्ट नोट्स त्यांना या ठिकाणी पाहिजे आहे, तर आदिवासी विभागासाठी आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जी के याचे शॉर्ट नोट्स फक्त काय केलेले आहेत मित्रांनो, तर फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत. सेम प्रोसेस आहे. अधिक माहितीसाठी याच नंबरवरती 72 48 93 01 76 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ह्या ज्या मोफत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या. मग जसं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 11 जुलैपासून ते 16 जुलैपर्यंत या ठिकाणी आदिवासी विभागाच्या गट परीक्षा या ठिकाणी होणार होती. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, नेमक्या त्याच कालावधीमध्ये काय आहे मित्रांनो, तर MPSCची या ठिकाणी परीक्षा आहे. आणि आपल्यापैकी बरेच विद्यार्थी या ठिकाणी MPSCच्या परीक्षेसाठी सुद्धा बसलेले होते. त्यामुळे या दोन्ही परीक्षा ओव्हरलॅप होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आदिवासी विभागाची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा काय करण्यात आलेली आहे मित्रांनो, 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीमध्ये होणाऱ्या या परीक्षा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तर याची या ठिकाणी आपण दखल घ्यायची आहे. म्हणजे आता 11 जुलैला परीक्षा आपली होणार नाही. मग आता परीक्षा या ठिकाणी नक्की होणार कधी, तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की इथून पुढं जे या ठिकाणी आता पुढचं वेळापत्रक येईल तर हेच याच वेबसाईटवरती, म्हणजे कोणते तर tribal.maharashtra.government.in. आणि ही संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्रामवर पण मी टाकेलच, आपल्या यूट्यूब चॅनलला तर कळवेल. त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे सर्वप्रथम अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत राहील. तर परीक्षेचे जे पण सुधारित वेळापत्रक आहे ते याच विभागाच्या वेबसाईटवरती, म्हणजे याच वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी नंतर कळवण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना डाऊट येत होतं की खरंच या ठिकाणी परीक्षा पुढे गेली का. मनामध्ये कुठलाही आता डाऊट ठेवू नका, खरंच परीक्षा पुढे गेलेली आहे. आपण ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. आणि आपण नेहमीच या ठिकाणी ऑथेंटिक माहिती देत असतो. त्यामुळे मनामध्ये कुठलाही संभ्रम या ठिकाणी बाळगायची काही गरज नाही. फक्त आता आपला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन राहू द्या. IBPS परीक्षा घेणार आहे, त्यामुळे IBPS पॅटर्नने या ठिकाणी कसे प्रश्न येतात, का आहे, तर ते प्रश्नपत्रिका भरपूर विद्यार्थ्यांना ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा पाहून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. धन्यवाद.